जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। त्याला मारून नदी पात्रात फेकले, दोघांना खरांगणा पोलिसांनी घेतले ताब्यात। वर्धा तालुक्यातील अंजीमोठी शिवारात घडलेल्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणाचा अवघ्या काही तासात पोलिसांनी छडा लावत 2 आरोपींना अटक केली। सुरुवातीला धाम नदीत मृतदेह आढळून आल्याने मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते, मात्र पोलिसांच्या तपासात हा प्रकार खुनाचा असल्याचं समोर आलंय। आज सकाळच्या सुमारास आंजी ते बोरगाव सावळी मार्गावरील धाम नदीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती खरांगणा पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला। मृताची ओळख पेठ येथील 55 वर्षीय मोहन पुंडलिक ठाकरे अशी पटली आहे। मृतदेहावरील जखमांच्या खुनांमुळे हा मृत्यू संशयास्पद असल्याचं पोलिसांच्या निर्देशनास आलं आणि तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली। अवघ्या काही तासात पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करत चिंटू कासार वय वर्ष 35 राहणार पेठ आणि संतोष बावणे वय वर्ष 38 राहणार आंजी मोठी या दोघांना ताब्यात घेतलाय। चौकशी दरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। प्राथमिक माहितीनुसार मृत मोहन ठाकरे आणि दोन्ही आरोपी एकत्र असताना त्यांच्यात शाब्दिक वाद झाला। हा वाद पुढे हाणामारीत बदलला। मारहाणीत मोहन ठाकरे यांचा मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी मृतदेह धाम नदीच्या पात्रात नेऊन टाकल्याचे तपासात समोर आलंय। या प्रकरणाचा पुढील तपास खरांगणा पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंजी मोठी पोलीस चौकीचे PSI दीपक सोळंकी आणि त्यांचे पथक करीत आहे। बंडू मुळे, जनसंग्राम न्यूज, आंजी मोठी।